नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष्य या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 31 मार्च 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत। लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यामध्ये कव्हर केले आहेत। आज संडे असल्यामुळे थोडं व्हिडिओला लेट झालेलं आहे, पण तुमच्यासाठी सर्व महत्त्वाच्या बातम्या यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता। त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप जे आहे हे डाउनलोड करा आणि तिथे लक्ष्य MPSC या नावाने सर्च करू शकता। व्हिडिओ लिंक जी आहे, प्रोफाईलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पहिली बातमी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अझलान शाह हॉकी स्पर्धा यामध्ये भारत अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेला आहे। अझलान शाह हॉकी चषक स्पर्धा ही मलेशियामध्ये चालू होती आणि अंतिम सामन्यामध्ये पेनल्टी शूटआउटद्वारे हा निर्णय घेण्यात आला। पेनल्टी शूटमध्ये दक्षिण कोरियाने भारताला 4-2 असं पराभूत केलं। सुरुवातीला भारताने आघाडी घेतली, पण ती भारताला टिकवता आली नाही आणि 1-1ने बरोबरी या सामन्यामध्ये साधली होती। सिमरनजीत सिंगने या सामन्यामध्ये एक पहिले आघाडी मिळवून दिली होती, परंतु कोरियाने 1-1 अशी बरोबरी साधली आणि नंतर पेनल्टी शूटआउट झाला। पेनल्टी शूटआउटमध्ये भारताला केवळ 2 गोल करता आले, तर कोरियाने 4 गोल करत अझलान शाह हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। म्हणजे एक चांगली संधी भारताच्या हातातून ही गेलेली आहे। त्यामुळे 6व्यांदा हे अझलान शाह हॉकी चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं भारताचं स्वप्न जे आहे ते धुळीस मिळालेलं आहे। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष्य आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत बेलचे आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं आपलं चॅनल आहे। विविध प्रकारचे व्हिडिओज जे आहेत तुमच्यासाठी आपण घेऊन येतो आहे। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रेडाई ही जी संस्था आहे याच्या अध्यक्षपदी राजीव पारिख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी। क्रेडाई म्हणजे एक बिल्डर यांची ही संस्था आहे आणि या क्रेडाईच्या अंतर्गत बिल्डर्स जे आहेत, जे बांधकाम प्रवर्तक, हे यांचं नियमन वगैरे केलं जातं। तर क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी राजीव पारिख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। त्यांची निवड जी आहे ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी असेल। क्रेडाई महाराष्ट्राची निवडणूक जी आहे शनिवारी पार पडली आणि या बैठकीमध्ये पारिख यांची निवड करण्यात आलेली आहे, राजीव पारिख। तर त्यांना शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष आहेत गीतांबर आनंद आणि क्रेडाई नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष आहेत सतीश मगर। महाराष्ट्र अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्या 51 शहरातील सदस्य यावेळी उपस्थित होते। तर ही जी संस्था आहे क्रेडाई, CREDAI, तर तुम्ही बघत असाल जिथे कुठे नवीन बांधकाम क्षेत्रात चालू असतं तर क्रेडाईचा क्रमांक हा दिला जातो आणि रेरा कायदा ज्यावेळी आला, रेरा कायद्यानंतर हे जे क्रेडाई आहे या संस्थेचं महत्त्व जरा जास्त वाढलेलं आहे। तर बांधकाम व्यवसायात अधिकाधिक सुशासन, सुसूत्रता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अशा बाबींवर क्रेडाई जे आहे ते अधिक लक्ष देणार आहे। काल आपण प्रश्न घेतला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भात। राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो बनवला होता त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसंच त्यांना यावर्षी जे आहे रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे केंद्र सरकारद्वारे दिला जाणारा। तर रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं राम सुतार यांना। तर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर पुरस्कार। जेट एअरवेजच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचशा बातम्या ऐकतोय। तर जेट एअरवेजने काय केलेलं आहे, जेट एअरवेजचे नरेश गोयल होतं यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि जेट एअरवेज सध्या बऱ्याच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेलं आहे। कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा केले जाऊ शकत नाही आहेत, बरीचशी उड्डाणे रद्द झाली आहेत। त्यामुळे जेट एअरवेजचे 1000 वैमानिक हे संपावर जाण्याचं ठाम ठरलं आहे। तर थकीत वेतनामुळे हे आक्रमक झाले आणि त्यामुळे जेट एअरवेजच्या सेवा अजून कोलमडण्याचं संकट उभारलेलं आहे। मुंबई विमानतळावरील फेऱ्यांमध्ये तर ऑलरेडी घट झालेली आहे। कर्जबाजारी झालेलं जेट आणि बोईंगचं 737 मॅक्स हे जे विमान आहेत हे जेटच्या ताफ्यामध्ये बरेच होते, तर यामुळे सुद्धा बराच प्रॉब्लेम झालेला आहे जेट एअरवेजचा। हे मॅक्स विमानांवरती सुद्धा बंदी आहे। त्यामुळे आठवडाभरापासून मुंबई विमानतळावर दररोजच्या विमान फेऱ्यामध्ये बरीच घट झालेली आहे। मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आणि उतरणाऱ्या विमानांची रोजची संख्या 980 आहे, मात्र ही संख्या सध्या 200ने कमी झालेली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे वैमानिक 1 एप्रिलपासून काम बंद करण्यासाठी ठाम आहेत।
तर त्यांचं वेतन जे आहे आजपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत जर वेतन दिलं नाही तर वैमानिक जे आहे हे संपावर जाऊ शकतात. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर याची उंची जी आहे ही नव्याने मोजली जाणार आहे. याच्या मागचं कारण असं आहे की नेपाळमध्ये भूकंप वगैरे झाला होता. त्यानंतर बरेच वेळा असं होतं आहे की नेमकी याची उंची किती आहे हे परत मोजणं गरजेचं आहे. म्हणजे नेपाळमध्ये 2015मध्ये झालेल्या भूकंपात आणि जागतिक तापमान वाढीमुळे जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट 8,848 मीटर उंच याचा कमी झाल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याची मागणी विविध देशातून झाली आहे आणि एव्हरेस्टची उंची अधिकृतरित्या मोजण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी चीनने एव्हरेस्टच्या उत्तर बाजूने शिखराची उंची मोजली होती. तर मूळ उंची तेवढीच आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र एव्हरेस्टचा अधिकतर भाग हा नेपाळमध्ये येत असल्याने या मोजमापाला नेपाळकडून अधिकृत दर्जा मिळाला नव्हता. त्यात 2 वर्षापूर्वी नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची मोजण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी पश्चिम बंगालपासून म्हणजे समुद्रसपाटीपासून पीक 4100 मीटर या शिखरापर्यंतची उंची मोजली. यानंतर पुन्हा एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम हाती घेण्यात आलं. या कामाला जगातील 50हून अधिक देशांनी नेपाळ सरकारला अनुमोदन दिलं आहे. नेपाळ सरकारच्या सर्वे विभागातील 4 अधिकारी या कामामध्ये व्यग्र आहेत आणि ट्रिम्बल GNSS या डिव्हाइसच्या सहाय्याने उंची मोजण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यातील 2 अधिकारी एव्हरेस्ट बेस कॅम्पला थांबणार असून उर्वरित 2 अधिकारी शेर्पांच्या साथीने शिखर चढाई करून ट्रिम्बल GNSS या उपकरणाच्या आधारे नोंदी घेणार आहेत आणि त्यानंतर या नोंदींना गणितीय सूत्रांच्या आधारे 6 महिन्याच्या आतमध्ये एव्हरेस्ट शिखराची उंची निश्चित केली जाणार आहे. आत्ताची उंची जी आहे ती या उपक्रमाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि या प्रकल्पासाठी काठमांडूमधील पीक प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेर्पांचं सपोर्ट यासाठी करणार आहे. तर ही जी एव्हरेस्टची जी उंची आहे हिमालयामध्ये अरुणाचल प्रदेशपर्यंत वरून जे आहेत जवळपास जगातील सर्वोच्च 14 शिखरांचा आवास आहेत आणि शेकडो अतिउंच शिखरे जी आहेत ती हिमालयामध्ये वसलेली आहेत. या शिखरांची उंची हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. ब्रिटिशांनी 18व्या शतकात या शिखर पर्वतांची उंची मोजण्यासाठी द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे ऑफ इंडिया ही बघा स्थापना कोणी केली होती? इंग्रजांनीच केली होती. ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे ऑफ इंडियाची सुरुवात केली होती आणि 1802मध्ये या सर्वेला सुरुवात झाली. पुढे तब्बल 70हून अधिक वर्ष काळ यांचं काम चाललं होतं आणि 1840 ते 1856 पर्यंत या सर्वे अंतर्गत एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्यात आली होती आणि त्यातून एव्हरेस्ट हे 8,840 मीटर उंचीचे असून जगातील सर्वोच्च शिखर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पुढे वेळोवेळी एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि 1955च्या सर्वेमधून 8,848 मीटर बघा पहिले काय सांगितलं होतं 8,840 मीटर 1856मध्ये आणि नंतर 1955मध्ये 8,848 मीटर ही उंची निश्चित करण्यात आली होती. तेव्हापासून ही ग्राह्य धरल्या जाते. तर ही महत्त्वाची बातमी आहे. द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे ऑफ इंडिया याच्या माध्यमातून ही उंची मोजण्यात आली होती. आता नेपाळ सरकार जे ही उंची मोजणार आहे. काश्मीरचा विषय धरल्या काढल्यास संबंध संपतील असं केंद्र सरकारला सांगितलेलं आहे. मेहबूबा मुफ्ती सईद यांनी या माजी मुख्यमंत्री आहेत जम्मू काश्मीरच्या आणि जम्मू काश्मीरला जो आहे हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. घटनेचं कलम 370 जर रद्द केल्यास केंद्र आणि राज्य सरकार यातील संबंध संपुष्टात येतील असं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलेलं आहे. तर भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे त्यामध्ये 370 कलम रद्द केलं पाहिजे हा एक मुख्य अजेंडा आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती थोडी वेगळी असल्यामुळे तिथे आधीपासून कलम 370 आहे. तसंच आर्टिकल 35A वरती सुद्धा बराच वादंग झाला होता. आर्टिकल 35A अंतर्गत जे आहे हे घटनात्मक दृष्टिकोनातून असुरक्षित आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. कारण कायमस्वरूपी वास्तव्य न करणाऱ्या नागरिकांना राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास निर्बंध घालणारं हे कलम आहे 35A. तर घटनात्मक दृष्टिकोनातून ते असुरक्षित आहे आणि त्याच्या राज्याच्या आर्थिक विकासावरही परिणाम होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु यावरती आपल्याला माहिती आहे की मागे बराच वादंग हा झाला होता. तर या वादंगातून हे जे 2 महत्त्वाचे सेपरेट कलम आहेत आर्टिकल 35A आणि आर्टिकल 370 हे रद्द करू नये. त्यामुळे काश्मीरच्या जनतेवरती बराचसा अन्याय होऊ शकतो असं स्थानिक जनतेचं म्हणणं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये परत CRPFच्या ताफ्याजवळ एका मोटारीचा स्फोट झालेला आहे. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील ही घटना आहे. मात्र कुठलीच मनुष्यहानी झाली नाही. त्या गाडीचा चालक जो आहे हा बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे समजू शकलेलं नाही, पण वाहनाने कशामुळे पेट घेतला हे स्पष्ट झालेलं नाही, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वार्ताहरांना सांगितलं. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली की सध्या राज्यामध्ये कुठलंच राज्य सरकार कार्यरत नाही आहे. राज्यसभा जी आहे ती ऑलरेडी बरखास्त करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. किदांबी श्रीकांत हा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. किदांबी श्रीकांतने चीनच्या ह्युआन युजियांगला उपांत्य सामन्यामध्ये 14-21, 21-16 आणि 21-19 असं पराभूत केलेला आहे. तर श्रीकांतने राष्ट्रकुल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर आतापर्यंत कुठलीच अंतिम फेरी गाठू शकला नव्हता. तर एक चांगली बाब आहे त्याच्यामध्ये. जी IPL स्पर्धा चालू आहे, या IPL स्पर्धेमध्ये काल एक थरार बघायला मिळाला. डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आणि KKR यांच्यामध्ये जो सामना झाला होता कोलकाता, यामध्ये हा सामना जो आहे सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. म्हणजे दोन्ही संघांनी जे आहे 20 षटकामध्ये समान धावा केल्या, त्यामुळे एक एक्स्ट्रा याच्यामध्ये सामना एक एक्स्ट्रा ओव्हर खेळवला गेला आणि या सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 10 अशा दिल्लीने धावा केल्या आणि 11 धावांचं कोलकात्याला 11 धावांचं आव्हान देण्यात आलं. पण कोलकात्याला मात्र 7 धावाच करता आल्या आणि त्यामुळे या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवलेला आहे. तर या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं ह्या आहेत. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.